24 ऑक्टोबरचा दिवस होता. चिंचोळी गावात राहणारे महेश विठ्ठल पवार यांची अंगणवाडीत गेलेली बायको उमा पवार संध्याकाळ झाली तरी घरी आली नव्हती. फोन केला तर लागत नव्हता. चिंतेने ग्रस्त झालेल्या पतीने अंगणवाडीत जाण्याचं ठरवलं, पण अंगणवाडी पोहोचताच समोरचं दृश्य पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. अंगणवाडीतील दृश्य पाहून हादरलेल्या पतीने गावकऱ्यांची मदत घेतली, पण ग्रामस्थांनी हा प्रकार पाहताच त्यांनाही दरदरून घाम फुटला. कारण अंगणवाडीतील दृश्यच काहीशी तशी होती, पण त्यातही त्यांची बायको उमा पवार त्यांना दिसत नव्हती. नेमकं असं काय घडलं होतं त्या अंगणवाडीत? कोठे गायब होत्या उमा पवार आणि का फुटला होता सगळ्यांना घाम? पोलिसांनी येताच असा खुलासा केला की तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. चला तर मग सुरू करूयात. नगर जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या चिंचोळी पाटील गाव हे गाव या अगोदर देखील कुप्रसिद्ध झालं होतं. कारण काही वर्षापूर्वी याच गावाजवळ पुणे येथील एका महिलेचं अपहरण करून तिच्यासोबत अतिशय वाईट कृत्य करण्यात आलं होतं. आज त्या घटनेला उजाळा देण्याचं कारण एकच की अशाच प्रकारची घटना 24 ऑक्टोबरला पुन्हा त्याच गावात घडली आहे. महेश विठ्ठल पवार यांची पत्नी उमा पवार या अंगणवाडीत सेविका म्हणून काम करत होत्या. 24 ऑक्टोबर रोजी त्या नेहमीप्रमाणे सकाळी उठल्या आणि अंगणवाडीत गेल्या. अंगणवाडीत त्या दिवशी त्यांना मुलींसाठी पोषक आहार देण्यासाठी जायचं होतं. उमा पवार या अंगणवाडीमध्ये गेल्या आणि त्यानंतर त्यांनी पालकांना फोन करून मुलींसाठी शालेय पोषण आहार घेऊन जाण्यासाठी सांगितले. काही वेळातच सर्वांचे पालक त्या ठिकाणी आले आणि आपल्या मुलींसाठी शालेय पोषण आहार घेऊन जाऊ लागले. आता ही जी अंगणवाडीची जागा आहे ती जागा गावच्या बाहेर आहे आणि याच्या आजूबाजूला काहीशी खास वस्ती नाहीये. त्यामुळे हा परिसर अतिशय सुनसान असतो. या ठिकाणी कोणाची जास्त ये जा नसते. दुपारची वेळ होती. अंगणवाडीमध्ये पवारताई एकट्याच होत्या. त्यावेळी त्यांनी सुभाष बंडू बर्डे राहणार कुक्कळवेडी तालुका राहुरी यांना फोन केला. कारण त्यांची मुलगी ही उमा पवार यांच्या अंगणवाडीत शिक्षण घेत होती. सद्भावनेने पवारताईंनी सुभाष बंडू बर्डे यांना मुलीचा शालेय पोषण घेऊन जाण्यासाठी बोलावून घेतले. काहीच वेळात सुभाष बर्डे हा त्या ठिकाणी आला. त्या ठिकाणी आल्यानंतर पवारताई एकट्या असल्याचं त्याला दिसलं. त्याने पवारताईंकडून शालेय पोषण आहाराची पिशवी भरून घेतली आणि त्यानंतर तो बाहेर निघू लागला. अंगणवाडीच्या बाहेर गेल्यानंतर त्याने आजूबाजूला कोणी आहे का याचा अंदाज घेतला. आजूबाजूला त्याला कोणी दिसलं नाही. अंगणवाडीमध्ये उमा पवार एकट्याच असल्याचं त्याच्या लक्षात आलं आणि तेव्हाच त्याची नियत फिरली. तो परत अंगणवाडीमध्ये आला. ताईंशी बोलू लागला. त्यावेळी पवारताईंनी परत का आलात अशी विचारणा केली. त्या क्षणाला तो ताईंवर जबरदस्ती करू लागला. यावेळी उमाताईंना बेर्डे त्यांच्याकडे पुन्हा का आला आणि त्याचा काय इरादा आहे हे त्यांच्या लक्षात आलं. त्याने जो काही प्रकार केला होता त्याला जोरदार विरोध करायला उमा पवार यांनी सुरुवात केली. पण सुभाषच्या ताकदीपुढे त्यांचं काही चाललं नाही. त्या त्याला विनवणं करत होत्या आणि मदतीसाठी ओरडत होत्या. पण अंगणवाडीच्या आजूबाजूला कोणी नव्हतं. त्यामुळे त्यांच्या ओरडण्याचा आवाज कोणीच ऐकला नाही. सुभाष हा विरोध होत असल्याने पुरता वैतागला होता. कारण त्याचे मनसुबे पूर्ण होताना काही दिसत नव्हते. आता जर यांना सोडून द्यावे तर संपूर्ण गावात माझी बदनामी होईल. यामुळे त्याने पवारताईंचं डोकं बाजूला असलेल्या भिंतीवर आदळले. भिंतीचा मार डोक्याला एवढा जोरात बसला की त्यांच्या डोक्यातून रक्त वाहू लागले आणि त्या बेशुद्ध होऊन जमिनीवर पडल्या. रक्त खूप वाढल्याने त्यातच त्यांचा मृत्यू झाला. नंतर सुभाष बर्डे यांनी नीच कृत्य केले आणि ते सगळं आटोपून तो तिथून निघण्याच्या तयारीत होता. अंगणवाडीतच उमा पवार यांना सोडले तर पुन्हा आपल्या अडचणी वाढतील. यामुळे बर्डे याने त्यांना फरफटत अंगणवाडीपासून काही अंतरावर असलेल्या नदीपात्रात फेकून दिले. काही वेळानंतर दिवस मावळू लागला होता तरी देखील उमा पवार या घरी पोहोचल्या नव्हत्या. त्यामुळे पती महेश पवार यांनी उमा यांना फोन लावला, पण त्या फोन काही उचलत नव्हत्या. त्यांनी उमा यांची गावात शोधाशोध सुरू केली आणि अखेर ते अंगणवाडीच्या दिशेने निघाले. अंगणवाडीत पोहोचताच त्यांना अंगणवाडीच्या दरवाजाला कुलूप लावलेलं दिसलं. त्यामुळे त्यांनी गावातील काही लोकांना याबाबत माहिती दिली आणि त्यानंतर गावातील काही लोक आणि महेश पवार हे अंगणवाडीकडे गेले. अंगणवाडीत गेल्यावर त्यांनी खिडकीतून आतमध्ये पाहिलं तर फरशा आणि भिंतीवरचे दृश्य पाहून ते हादरले. त्यामुळे हा प्रकार काहीतरी वेगळाच असावा म्हणून गावकऱ्यांनी कुलूप तोडण्याचा निर्णय घेतला. ज्यावेळी कुलूप तोडून दरवाजातून सर्वजण आत गेले त्यावेळी त्या ठिकाणी जे दृश्य दिसलं ते अतिशय भयानक होतं. कारण अंगणवाडीच्या फरशीवर रक्ताचा सडा पडलेला होता. तिथे काही बायकी कपडे आणि केस देखील पडलेले होते. ज्या पद्धतीने उमा पवार यांना फरफटत घेऊन नेलं गेलं होतं त्याचे डाग सुद्धा फरशीवर दिसत होते. त्यामुळे नेमकं उमा पवार यांच्यासोबत काय घडलं असाच प्रश्न सर्व गावकऱ्यांना पडला होता.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांना फोन करण्यात आला. पोलीस देखील तत्काळ चिंचोली पाटील या गावात दाखल झाले. गावात आल्यानंतर त्यांनी ज्या ठिकाणी हा प्रकार झालेला होता त्या ठिकाणी पाहणी केली आणि पाहणी केल्यानंतर या ठिकाणी अतिशय भयंकर स्वरूपाचं कांड घडल्याचं त्यांच्या लक्षात आलं. आता उमा पवार त्या ठिकाणी दिसत नव्हत्या. ज्या पद्धतीने फरफटत नेण्यात आलं होतं ते डागही दिसत होते. पोलीस क्राईम ब्रांचचे पोलीस अधिकारी दिनेश आहेर यांनी तत्काळ घटनेचं गांभीर्य ओळखून तपास तातडीने करण्याचे आदेश पोलिसांना दिले. 25 ऑक्टोबर रोजी वरिष्ठ अधिकारी राकेश ओला यांनी या प्रकरणात विशेष लक्ष घातले. त्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. त्यावेळी घटनास्थळापासून काही अंतरावर काहीतरी ओढत नेल्याच्या खुणा दिसत होत्या. काही अंतरावर परत काही कपडे आढळून आल्याने पोलिसांनीही पथकाला पाचारण केले. श्वान पथकाच्या माध्यमातून सर्व यंत्रणा कामाला लागली. जिकडे श्वान माग काढत होता त्या दिशेने पोलिसांनी तपास करायला सुरुवात केली. यावेळी सुभाष बर्डे राहत असलेल्या दिशेने श्वान माग काढत असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि सुभाष बर्डे याला विचारपूस करण्यासाठी ताब्यात घेतलं. त्यावेळी सुभाष पोलिसांना उत्तर देण्यास टाळाटाळ करत होता. पण पोलिसी खाक्या दाखवताच सुभाषने सगळा गुन्हा कबूल केला. सुभाष म्हणाला, उमा पवार यांना अंगणवाडीत एकटं पाहून मी त्यांच्यासह संबंध बनवू इच्छितो असं मी त्यांना सांगितलं, पण त्या मला विरोध करत होत्या. तेव्हा रागाच्या भरात माझ्याकडून हे सगळं घडलं. कोणाला माझ्यावर संशय येऊ नये म्हणून मी त्यांचा मृतदेह अंगणवाडीच्या बाजूला असलेल्या नदीपात्रात फेकून दिला. सध्या निवडणुकीचे वातावरण आहे. या धामधुमीमध्ये सुभाष बर्डे याने हे कांड केलं. अवघ्या काही तासातच पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. जो प्रकार घडला तो अतिशय भयंकर स्वरूपाचा होता. घराबाहेर पडलेली महिला रात्री घरी सुखरूप येईल की नाही याचा अंदाज लावणं देखील आता अवघड झालं आहे. आता उमा पवार यांच्या बाबतीत जे घडलं ते तर गावालगत असलेल्या अंगणवाडीत घडलं. यावेळी जर उमा पवार यांच्याबरोबर दुसरा कोणी सहकारी असता किंवा शिपाई असता तर उमा पवार यांचा जीव नक्कीच वाचला असता. सध्या आरोपीला अटक झाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. या प्रकरणामध्ये कौतुक करायचं झाल्यास पोलीस प्रशासनाचं करायला हवं, कारण अवघ्या काही तासातच त्यांनी या गुन्ह्याचा छडा लावला आणि आरोपीच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान आपले यावर काय म्हणणं आहे ते कमेंट करून नक्की कळवा. तर पुन्हा भेटूयात पुन्हा एखाद्या क्राईम स्टोरीसह. धन्यवाद.